नमस्कार मंडळी, आज मी खारे वांगे बनवून दाखवणार आहे. कसे बनवायचे ते साहित्य दाखवते. बघा, खारे वांग्यासाठी आता हे वांगी बघा कशी आहेत. खारे वांगे आहेत, तर हे काटाळ वांगे आहेत. ह्याचे मी खारे वांगे कसे बनवायचे. आता हे लसूण, खोबरं, शेंगदाण्याचं कूट, मीठ, गरम मसाला, जिरं, धन आणि हे कोथिंबीर. खाऱ्या वांग्याचे वाटण कसं करायचे हे मी दाखवणार आहे. आता हे वाटणारा काय काय घ्यायचे आपल्याला बघूया. हे आपल्याला खोबरं घ्यायचे थोडं वाटणाला. आता लसूण घ्यायचा थोडा, हे लसूण टाकलं आहे. थोडं जिरं टाकायचं आणि हे आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. हे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता आपल्याला जिरे थोडं टाकून घ्यायचे. हे आपला गरम मसाला आहे. हे शेंगदाण्याचे कूट आणि हे दोन्ही आपण बाजूला ठेवायचे त्यावर. आणि हे धन पावडर करून घ्यायची आपल्याला. मग ह्याच्यानंतर वेगळंच करून घ्यायचं हे धन पावडर. मग आता आपण हे वाटण करून घेऊया. आता आपण हे वांगी व्यवस्थित कापून घ्यायची. हे वांगे आपण व्यवस्थित कापून घ्यायची. हे बघा कसे 4 फोडी झाल्यात बघा ह्या वांग्याच्या. आपण ह्याच्यामध्ये कीड आहे का बघायची आणि आपण अशी वांगी भरायला कापून घ्यायची. अशी सर्व वांगी कापायची व्यवस्थित. आता आपण हे वाटण केलेलं आहे. हे वाटण आता आपण हे काढून घ्यायचे. हे वाटण आपलं बारीक झालेलं आहे. आता हे खाऱ्या वांग्याचे कसे करायचे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे वाटण केलेलं आहे. हे धन पावडर आहे आपली. बघा, हे धन पावडर केलेलं आहे. गरम मसाला पण ह्याच्यातच टाकला आहे. धन पावडर, गरम मसाला आता हे टाकून झालं आहे. आता आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट आहे. हे कूट आपण किती आपल्याला पाहिजे तेवढं टाकून घेऊ शकतो. आता हळद टाकून घ्यायची जरा. आपण थोडी हळद टाकायची. आता आपण हे मसाला ना सर्व आपण ओला करून घ्यायचा आहे. पण आधी वांगे आपण स्वच्छ धुवून घेतले, पाण्यात ठेवलेले आहेत. कारण हे वांग्याचे बघा पाणी कसे निघते. 5 ते 10 मिनटं कापून पाण्यात ठेवायची, म्हणजे वांग्याची चव वेगळी येते जरा. बघा, हे खारे वांगे ह्याचे पण बनवतात आणि ह्याचे पण खारे वांगे बनवतात. हे जे काटे काढून घेतलेले आहेत, थोडे देठ काढून घेतलेले आहेत, तर हे वांगं खारं हे पण चांगलं होतं. हे वांगे आता आपण व्यवस्थित भरून घ्यायची. आता बघा हे मसाला कसा भरायचा आहे, त्याच्यामध्ये एकदम भरून व्यवस्थित घ्यायचा. आपलं वांगं चवदार होणार. मग हे बघा वांगं भरलेलं आहे. अशी आपण सगळी वांगे भरून घ्यायची व्यवस्थित. बघा, हे वांगे आपण भरून घेतलेले आहेत. 2 प्रकारची वांगे आहेत, पण खारे वांगेच आहे. हे पण खारे वांगं आणि हे पण खारे वांगं करू शकतो. तर आता ही व्यवस्थित भरून घेतलेले आहेत. आता आपण गॅस चालू करून कढईमध्ये आपल्याला टाकायचे. गॅस चालू करून आपण कढई ठेवलेले आहे. आता आपल्याला तेल वतायचं. ह्याच्यात आपण फोडणी द्यायची. आता ह्याला आपण मोहरी टाकून घ्यायची जरा थोडीशी. आणि हे कढीपत्ता पण थोडा टाकूया आपण फोडणीला. हातात जिरं टाकायचे थोडं. ते आपण जिरं टाकून घेतलेलं आहे. आता हे वांगी टाकून घ्यायची.
आता गॅस आपण बारीक मध्यम करून घ्यायचा, कारण वांगं चांगलं पचेपर्यंत बारीक गॅस ठेवायचा. एकदम बारीक गॅसवर आपण हे झाकून ठेवायचे. आता 5 मिनटं चांगलं परतून द्यायचं. आपण हे 5 मिनटं आता झाकून ठेवलेलं आहे, एकदम बारीक गॅस केलेला आहे. आता आपण गरम पाणी करायचे त्याला जरा वतायला. थंड पाणी नाही वतायचं, गरम पाणी वतलं की चव येते जरा वांग्याला. हे गरम पाणी करून घेतले, आता आपण घ्यायचं. नंतर 5 मिनटाने त्याच्यामध्ये आपल्याला शिजायपुरतं पाणी वतायचं. 5 मिनटं आपलं वांगं आता शिजून झाले का बघूया. हे बघा 5 मिनटं झाले. आता हे मसाला चांगला परतला गेला आहे. आता आपण ह्याच्यात गरम पाणी ओतून घ्यायचं आपल्याला वांगं शिजवायला. आता हे मसाल्याचं वाटण भरलेलं राहिलेलं पाणी आहे. आता आपण गरम पाणी ओतून घ्यायचं. हे आपल्याला वांगं शिजवापर्यंत लागतं पाणी. हे खारं पाणी बनतं. हे खाऱ्या वांग्याचं खारा मसाला आता ही शिजेपर्यंत पाणी कमी होतं. आता आपण वांगं ना झाकून ठेवायचं. हे वांग्याचा रसा बनवपर्यंत आपण आता झाकून ठेवायचे. 10 मिनटामध्ये आपलं वांगं शिजतं आणि रसा पण बनतो. मग मी नंतर तुम्हाला पुढचं दाखवणार आहे कसा रसा बनल्यानंतर. वांगं बघा आता हे आपले शिजलेले खारे वांगे बघा, हे रसा पण झालेला आहे खरा. आता हे वांगं आपलं शिजलेलं आहे, तर आपण हे आता थंड व्हायला ठेवायचं. आता गॅस बंद करायचा. बघा हे खाऱ्या वांग्याचा रसा, खाऱ्या वांग्याचे ताट बनवलेले. आता खाऊन बघूया. ह्याच्यामध्ये काय काय घेतलं. हे खारं वांगं, चपाती, लसणाची चटणी, लसूण चटणी, काकडी, गाजर. आता आपण खाऊन बघूया खाऱ्या वांगं कसे झाले ते. खूप छान झाले. हे आता आपले वांगे तयार झालेले खारे वांगे. हे आता तुम्ही पण असेच करून बघा आणि तुम्ही खाऊन बघा आणि नंतर आम्हाला लवकरात लवकर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.